आहे मॉडर्न कुंकू आणि हळद याने तुमचा मेकअप खराब होणार नाही, बिलकुल त्रास होणार नाही, तुम्हाला उठणार नाही, काहीच होणार नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे मेकअप बिलकुल खराब होणार नाही. हो ना, बघा काहीचा मेकअप खराब झाला नाही. हाय, गुड मॉर्निंग. तर आज बघा आमच्या नवीन घरात आमची ही पहिलीच मकर संक्रांती. तर आम्ही दोघी खूप एक्सायटेड होतो. आई गावाकडे गेल्या होत्या, त्यांना तिकडं काम होतं म्हणून. तर आम्ही दोघीच होतो मग. तर म्हणलं चला जेवढ्या ओळखी आहेत तर तेवढ्यासाठी तरी हळदी-कुंकू वगैरे ठेवूया. बरेच रिलेटिव्हज वगैरे पण इथे राहतात. म्हणलं त्यांनाही बोलवून घेता येईल आणि आजूबाजूचे शेजारी वगैरे आहेत त्यांच्याही ओळखी होतील. तर मग छान असं मकर संक्रांतीचं हळदी-कुंकू ठेवलंय आणि डेकोरेशनची तयारी चालली आहे. अरे पप्पा, माझी मम्मा म्हणा हां सांग सांग ना आता तुम्ही अहो म्हणा अहो काय अहो म्हणा तुम्ही अहो आहेत म्हणा म्हणले मम्मा अहो आहेत म्हणे. ते काय आहे मम्मा? हां. नेहमी कामं वाटून घेत नाही आम्ही, म्हणजे एक काम दोघीच करत असतो. पण आज म्हणलं नाही, लेट होऊन जाईल मग नाहीतर. ताई म्हणे मी किचनमधलं आवरते, तू डेकोरेशनचं वगैरे आवर. आणि इथं डुग्गूचं बघा मध्ये मध्येच चाललंय काहीतरी, हे काय मम्मा, ते काय मम्मा विचारणं चाललंय. तर जास्त काही करायचं नव्हतं आम्हाला, कारण बिलकुल इथं ओळखीच नाहीत ना. जेवढे आम्ही अगोदर रेंटनी राहायचो तिथले काही ओळखीचे, एक थोडेफार रिलेटिव्हज एवढे ओळखीचे होते. पण आता आम्ही ज्या कॉलनीमध्ये राहायला आलो तिथल्या तर बिलकुल ओळखीच नव्हत्या. एक 2-3 जणांनाच असं कधीतरी बोलणं झालं होतं. आता त्यांना बोलवायचं म्हणलं तरी कसं बोलवावं असा प्रश्न पडत होता. पण काल आम्हाला इथं आमच्या शेजारीच हळदी-कुंकाला बोलवलं होतं. मग तिथं भरपूर जण आले होते. तर मग त्यांना मग आमचं तिथंच बोलवणं झालं. सगळ्यांना सांगितलं की या म्हणून. तर असे 7-8 जण ते आणि काही रिलेटिव्हज आणि माझ्या फ्रेंड्स पण इथं असतात. तर त्यांनाही बोलवलं, ताईची फ्रेंड वगैरे. तर असे जवळपास एक 20-25 जण जमले होते, म्हणजे आमच्या ओळखीचे. अगोदर तर वाटत होतं कुणीच नाही, एक 7-8 जण 10 जण होतील म्हणून. पण नाही, जेवढ्या ओळखी होत्या मग तेवढ्यांना तर बोलवून घेतलं आणि आता हळूहळू ओळखी होतील. आणि तुम्ही इथं बघू शकता मी हे जे काईट बनवले होते ना, मग त्याचा यूज इथं होत आहे आता. तर छोटंसंच डेकोरेशन करावं म्हणलं. बाहेर ठेवायचा प्लॅन होता. बाहेर पण खूप जागा आहे आमच्या घरी, म्हणजे खुलं खूप ठेवलं आहे आम्ही. पण नंतर वाटलं की चला मध्येच ठेवूया, कारण थोडेच जण आहेत तर मध्येही बसून जातील. आणि जे वास्तूच्या तेव्हा थोडं डेकोरेशनचं हे ते घेतलं होतं, तेच थोडंसं काढून मग इथं यूज करणं चाललेलं आहे. म्हणलं आता आतमध्ये आहे तर लाईटिंग लावली तरी छानच वाटेल, म्हणलं लाईटिंग लावून टाकावी आणि साधं सिंपल असं डेकोरेशन करावं. आणि अजून काय झालं ना, आम्ही अगोदर 1चा टाईम सांगितला होता. आम्हाला वाटलं 1चा टाईम सांगितलं तर 2पर्यंत असे येऊन जातील. नंतर काल हळदी कुंकाला गेले म्हणलं होतं ना, तर तिथं मग सगळे भेटले तर त्यांचा प्लॅन झाला की आम्ही इव्हिनिंग येतो. आणि आम्ही अगोदर रिलेटिव्हज वगैरे होते त्यांना फोन करून सांगितलं होतं की 1चा टाईम म्हणून. आणि काहीतरी मध्येच यांचा फोन आला की ताईला बँकेत जायचे, थोडं अर्जंट आहे म्हणून. मग ताई बँकेत गेल्या. म्हणलं एक जण तरी रेडी राहावं म्हणून मी एकटी माझं आवरून घेतलं. मग ताई आल्यावर आवरतील म्हणलं ताईचं. सिंपल असं डेकोरेशन केलंय, पण एकदम छान वाटत होतं. आणि आता काही जण आले तर हळदी कुंकासाठी, माझी मावशी, त्यांची सून, मीराताई, अक्का आणि इथं नवीन जे नेबर्स आहेत ते. आणि कसं असतं ना, असे सगळे एकत्र मिळून आले ना छान वाटतं. तर मला वाटलं नव्हतं सगळे एवढ्या लवकर येतील म्हणून, पण त्यांचं मग येणं झालं. ताई रेडी नव्हत्या झाल्या. म्हणलं ताईला जा तुम्ही साडी वगैरे घालून घ्या, तोपर्यंत मी यांना हळदी कुंकू वगैरे लावते.
जे सगळे घरी आले होते त्यांचं पण आम्हाला बोलवणं चाललेलं होतं की आता तुम्ही या हळदी कुंकाला. आणि माझं उद्याच जायचं आहे आरमूरला, तर मग नाही, मग उद्या तुम्ही नक्की या असं चाललं होतं. आता बघूत कुणाकडे हे पदरमध्ये जल्दी जल्दी में अभी काय आता झालं ते सगळं झालं. लग्नाच्या नंतरचा आशीर्वाद सगळा झाला, लेकरं झाले, सगळं झालं म्हणा. आमचा डॉन कोण कोण खेळायले रे? चिऊ हाय हाय. छान घ्यायचं आधी मावशीपासून सुरुवात. घ्या मावशी नाव. मृदंग वाजे विणा वाजे मृदंग वाजे टाळ वाजे मग वाजे विणा. बालाजी पाटलाचं नाव होते रामकृष्ण हरी म्हणा. अरे छान छान. रामकृष्ण हरी. आता घ्या ताई. आधी कुंकवाचं निमंत्रण मिळले काय रावांचं नाव घेऊन कुंकू लावते ला. वाव छान छान. अक्का दारात तुळस हा. दारात कळस हा. संतोष पाटलाचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळेस. छान छान छान. हा साडी घालते फॅशनची पदर लावते साधा. साई पाटील माझे कृष्ण मी त्यांची राधा. वाव आपको नहीं आता ना नाव सोडणार आहे. भैया का हस्बैंड का नाम रवि करता है. मेरा नाम सही है. मेरा नाम श्रीकांत. जाऊ बाई. राजहंस पक्षी शोभे वनाला ज्ञानेश्वर रावांचं नाव घेता आनंद होई मनाला. छान छान. बेल नाही 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 महादेवाची पिंड नाही आता ते नाही. एक कॉमन है, एक सब लोग वही लेते. मैं बोलूं वो मत लेना. आता नाही, आता चेंज, आता चेंज. न्यू घर सगळं न्यू राहावं लागते. नाही नाही एवढं ऐकलं आता. नाही नाही महादेवाच्या पिंडीवर पेन टाकते वाकून. परमेश्वर पाटलाचं नाव घेते. तुमच्या सगळ्यांचा मान राखते. हो क्लॅप. पण एकच आहे, सगळ्याला माहिती आहे ते. स्वाती नाही नाही बरं ठीक आहे. पाठ करते नंतर आणि नंतर घेते. नाही ते फोन द्या, फोनमध्ये बघून घेते. दुपारी सगळेजण येऊन गेले. त्यानंतर वेळ होता, आम्ही दोघी छान अशा रेडी झालोत. नंतर जे आमचे इथले नेबर्स होते ते आले, ताईची फ्रेंड आली, माझ्या पण फ्रेंड्स येणार होत्या. लग्नानंतर मकर संक्रांतीचा पहिला सण करते साजरा. देवदास रावांचा स्वभाव आहे फारच लाजरा. जमलं जमलं क्लॅप. आता इकडं इथून पुढे तर खूप घ्यावं लागेल. काहीतरी असं आता गुगलचा सपोर्ट. ताई तुम्ही घ्या तर. नाही नाही असं कसं आता आपल्याला तर मोठी यायला पाहिजे. मोठी यायला पाहिजे की नाही बरं. येते असं कसं बरं. घ्या घ्या येते. चांगलं घ्या जगदीश बोला सांगा. हे ना असंच नाव घ्या, मग असंच रावांचं नाव घ्या. ताईचं वेटिंग चालू आहे आता. छान घ्या. अशी खूप नेक्स्ट इयर से पहिले नोट नोट करके आओ.
सिल्वर कॉइन गोल्डन रिंग प्रल्हाद इज माय डिअर. छान छान. ताई तुम्हीच राहिलात ताई, असं का करेल? घ्या ना एक. हो इकडेही राहिला. नाही नाही घ्यावं लागते. तू हे करून ठेव, आठवण करून ठेव. मग तिकडे आहे बघ. हा असं कसं खायचे ना, तुझं तर नवीन नवीन आहे. पतंग आणि मी पकडते फिरकी. पतंग आणि मी पकडते फिरकी. रामेश्वर गाडगे महाराज 7 जन्म अशीच होईल माझी गिरकी. छान छान जमलं, छान आहे. आला नाही नाही घ्यायचं. घे पटकन घे. तसं नाही घे नाव. आता ते कॉमन झालंय, नाव काय घ्यायचं. हा नाव घ्या नाव काय घ्यायचं. आवडला शेवटी नाही रावांना शेवटी आहोच म्हणायचं. ते खूप जण जोडू लागले काही पण. चला ऐश्वर्याच्या आठ. मंगळसूत्र हे सौभाग्याची खूण. सागररावाचं नाव घेते लहानाची सून. सगळ्यांना नावं वगैरे घ्यायला लावली. खूप मजा आली आणि ज्यांना उखाणे काय असतं माहिती नव्हतं त्यांना पण उखाणे घ्यायला लावले. ते खरंच खूप छान वाटलं. प्रधानमंत्री मुझे पता नहीं. प्रधानमंत्री कौन है? ऐसा सोचिए. ताई तर इतकं मोठं घेणार आहेत लांब 5 मिनिटाचं. थांब डुकू. कृष्णाला बसून राधा हसली. संजय माझ्या हृदयात बसला. गुलाबाचा हार नरेंद्र रावाच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार. वाव छान. रील साठी कन्व्हिन्सिंग चालू. रील करायची ना. तर ही माझी फ्रेंड आहे आशू. तर आम्ही 11वी-12वीला सोबत होतो आणि तेव्हापासून आम्ही आत्ता भेटलोत. म्हणजे तिकडे एकच गाव आहे, म्हणजे किनवटला राहते तिनं. माहेर किनवट आहे, तरी आमची भेट होत नव्हती. आणि कितीतरी वर्षांनी आज आमची भेट झालेली आहे. तिला पण इथंच दिलं आहे आदिलाबादला आणि आता मी पण इथंच राहते. गीताईताईला पण इथंच दिलं आहे. तर इतकं छान वाटलं ना, कोणीतरी फ्रेंड्स म्हणा असं जवळ आलेत म्हणून. नाहीतर कसं दूर असलं की भेटच होत नाही. ठीक आहे म्हटलं आता आदिलाबादमध्ये आहोत तर कधीतरी भेट तरी होईल आपली. हे आहे हे बघा, हे आहे मॉडर्न कुंकू आणि हळद. याने तुमचा मेकअप खराब होणार नाही. बिलकुल त्रास होणार नाही, तुम्हाला उठणार नाही, काहीच होणार नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे मेकअप बिलकुल खराब होणार नाही. हो ना, बघा ताईचा मेकअप खराब झाला. तर ज्योतिताईला यायला खूप उशीर झाला होता. म्हणजे सगळे येऊन गेले होते. त्या त्यांच्या माहेरी गेल्या होत्या, तर मग यायला उशीर झाला होता. फोन करून सांगितलं होतं त्यांनी की लेटच होईल म्हणून. तर इथं ताईसोबत मग इथं कॉमेडी करणं चाललेली आहे. चला मग असा गेला आजचा दिवस. खूप हॅपी आणि असं सेलिब्रेट झाला आमचा हळदी कुंकू. कसा वाटला हा व्हिडिओ कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.